नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? तर आज आपण पाहणार आहोत शाही पनीर। तर हे पनीर खूप छान लागतं भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण पनीर कट करून घेऊया। छोटे मोठे तुम्ही हवे त्या आकाराचे करू शकता। तर हे कट करून झाल्यानंतर एका ताटामध्ये घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला ह्याला मॅरिनेट करून 20 मिनिटं ठेवायचं आहे। ह्याला आता आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे। मस्त असे ह्याला लावून घेऊया आणि 20 मिनिटं ते अर्धा तास ठेवला तरी काही हरकत नाही। हे शाही पनीर एकदा नक्की करून पहा, खूपच छान लागतं, हॉटेलपेक्षा भारी लागतं। या प्रकारे एकदा करून पहा। तर हे आता मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। अर्धा चमचा फक्त तेल घ्यायचं आहे आणि खडे मसाले आपल्याला अंदाजे घ्यायचे आहेत। हे 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर मोठे असतील लसूण तर 5-6 घ्या आणि छोटे असतील तर 10-12 घेतला तरी काही हरकत नाही। अर्धा इंच आलं आणि 3 मोठे कांदे उभे असे व्यवस्थित मोठे कट करून घेतलेले आहेत। कांदा टोमॅटो इथे जास्त घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही खूप जास्त होते आणि छान होते। 2 टोमॅटो मोठे घेतलेले आहेत, मोठे असे कट केलेले आहेत। तर हे मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता ह्यामध्ये 2 बेडगी मिरच्या म्हणजे पिळवाल्या असतात त्या ॲड करायच्या आहेत। 7 ते 8 काजूगर घालूया। तुम्ही काजूची वेगळी पेस्ट घातलात तरी चालेल। काजूगर घातल्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते। आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण थंड करत घेऊया। एका ताटामध्ये घेऊया। आता हे थंड होतंय तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेलं पनीर फ्राय करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला फ्राय करायचं आहे 1 चमचा तेलामध्ये। फ्राय केल्यामुळे पनीर तुटत नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण भाजून घेऊया। खूप मस्त दिसते बघा, कलर वगैरे छान आलाय। हे असंच खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतं। तर आता हे 3 ते 4 मिनिटं परतून झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। आता जे वाटण आपण काढलेलं आहे ते थंड झालेलं आहे, ते मिक्सरला लावून घेऊया। एकदम बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे, पाणी न घालता। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, 3 चमचे तेल घालूया। त्यानंतर अर्धा चमचा जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालूया। आता तेलामध्ये वाटण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजून घेऊया। यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे तेच ॲड करूया यामध्ये। आता धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या। पनीर मसाला इथे अर्धा चमचा घेतलेला आहे, कारण ऑलरेडी पनीरला आपण मसाला लावलेलाच होता म्हणून इथे कमी घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घेऊया। मीठ इथे कमी घ्यायचं आहे कारण पनीरला आपण मीठ लावलेलंच होतं। तर आता व्यवस्थित हे ढवळून घेऊया। 2 मिनिटं असं परतून घेऊया व्यवस्थित। 3 मिनिटं आता झाकण लावून ठेवूया लो फ्लेमवर। मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये फ्राय केलेलं पनीर सोडूया। आता आपल्याला सावकाश ढवळायचं आहे, म्हणजे पनीर तुटणार नाही। आता यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालूया, त्यामुळे टेस्ट खूप भारी लागते। आता हे मिक्स करून झाल्यानंतर शाही पनीर आपलं तयार आहे।
आता वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला शेवटी परत एकदा फ्रेश क्रीम घालायची आहे वरून. या प्रकारे एकदा करून पहा. खूपच भारी लागतं हे शाही पनीर. हॉटेलपेक्षा भारी लागतं. एकदा या प्रकारे पनीर केला तर तुम्ही हॉटेलसुद्धा विसरून जाल. मग ही मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.